शेवयाचा उपमा बनवूया आपण आज. मिरची, टमॅटो, कांदा, काजू, कढीपत्ता, कोथिंबीर आणि शेंगदाणे थोडेसे आणि बॉईल केलेले शेवया. यात आपण शेंगदाणे, कांदा, टमॅटो आणि काजू कापून घेतलेले आहे. तर चांगलं फ्राय करूया आपण. पक्षी जास्त आहे आपला बांधला ना. मला काय प्रॉब्लेम आहे डिटेल मध्ये. शेवयाचा उपमा मस्त गरम गरम. अशा प्रकारे आपला उपमा तयार झालेला आहे. गरम गरम खाऊ शकता, चाय बरोबर, नाश्त्याला किंवा मुलांच्या टिफिनला पण देऊ शकता. आग लागली, पोट झाला. मी सांगितलं ना, पप्पांनी सांगितले फोन आला होता.